क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंट्समधील 70% लोकांचा एक कॉमन सिम्प्टम असतो. तो कुठला? तर ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणं किंवा पोटात गॅस होणं. आणि जर हा त्रास एवढ्या लोकांना होतोय तर त्यांचं कुठलं तरी कॉमन फॅक्टर सुद्धा असणारच, नाही का? जेवण घेताना ते एका विशिष्ट पद्धतीने घ्यावं, कारण जेवणातील पदार्थ, जेवणाची पद्धत आणि आपल्या जेवणाच्या वेळा या सर्व गोष्टी सुधारल्या तरी ब्लोटिंगचा त्रास पूर्णतः कमी येऊ शकतो आणि ते पण कुठलेही औषध न घेता. यालाच आयुर्वेदात आहार विधी विधान असं म्हटलंय. यात जेवण करण्याचे 10 मुद्दे सांगितले आहेत. फक्त हे जरी तुम्ही फॉलो केले तरी तुमचा ब्लोटिंगचा त्रास कायमचा दूर होऊ शकतो. नंबर 1, उष्णम अश्नियात म्हणजेच गरम गरम जेवावं. याने काय होतं तर तोंडाची चव वाढते, जठराग्नी प्रदीप्त होतो, जेवण लवकर पचते, वाताचं अनुलोमन होतं, गॅस आतड्यांमध्ये साचत नाही आणि ब्लोटिंग होत नाही. नंबर 2, स्निग्धम ही भुज्यमानम म्हणजे स्निग्ध जेवण घ्यावं. म्हणजे जेवणात साजूक तुपाचा समावेश असावा. तुम्ही डाळ भातावर किंवा पोळीवर, भाकरीवर तूप घेऊ शकता किंवा भाज्या आणि डाळ बनवतानाच तूप वापरू शकता. याने काय होतं तर जेवल्यानंतर जठराग्नी मंद किंवा कमी झाल्यास जसं तूप आगेवर टाकल्याने आग वाढते तसंच जठराग्नी पुन्हा वाढून अन्न लवकर पचवते. तुपामुळे शरीर पुष्ट होते, वातानुलोमन होतं, तसंच शरीराचा वर्ण सुद्धा उजळतो. तिसरं आणि सर्वात महत्वाचं, मात्रावत अश्नियात म्हणजे शरीराच्या पाचन शक्तीनुसारच जेवण घ्यावं. यामुळे वात, पित्त आणि कफदोष हे न वाढता फक्त आयुष्य वाढते. मात्रेत आहार घेतल्यास तो सुखाने गुदापर्यंत पोहोचतो आणि ब्लोटिंग सारखे कुठलेही त्रास होत नाहीत. नंबर 4, जीर्णे अश्नियात म्हणजे पहिले घेतलेल्या अन्नाचं पचन झाल्यानंतरच पुन्हा आहार घेतला पाहिजे. नंबर 5, वीर्य अविरुद्धम अश्नियात म्हणजे विरुद्ध वीर्य नसलेलं जेवण घ्यावं. म्हणजे गरम आणि थंड एकत्र घेणं किंवा दूध आणि मासे खाणं किंवा दूध आणि मीठ एकत्र घेणं किंवा दूध आणि फळं खाणं किंवा गरम चहा घेतल्यावर किंवा चहाच्या आधी थंड पाणी पिणं, अशा प्रकारचा वीर्य विरुद्ध आहार घेऊ नये. व्हिडिओ खूप मोठा होईल या कारणाने पुढचे जे मुद्दे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास फॉलो करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि आयुर्वेदाच्या जवळ जाण्याच्या प्रवासात सहभागी होता येईल. धन्यवाद.